तुमसा तहसील के ग्राम कमकासुर का मामला। 350 नागरिकों की प्यास बुझाने के लिए सिर्फ एक ही कुआं। $10 करोड़ का पैकेज घोषित पर मिले केवल 3.5 करोड़। आदिवासी नागरिकों की ओर प्रशासन नहीं दे रहा ध्यान। बावनथड़ी बांध क्षेत्र में आने वाले कमकासुर और सुसुरडोह गांव को रामपुर और बघेड़ा में पुनर्वासित किया गया। रामपुर पुनर्वास गांव में केवल एक कुआं है जो 350 नागरिकों की प्यास बुझाता है। गर्मियों के दौरान यहाँ पानी की कमी के कारण आदिवासी अपना काम छोड़कर पीने का पानी लाने के लिए गाँव के कुओं पर आते हैं। राज्य सरकार ने यहाँ के ग्रामीणों के लिए 10 करोड़ रुपए पुनर्वास पैकेज की घोषणा की थी, लेकिन उसमें से अभी तक केवल 3.5 करोड़ रुपए ही नागरिकों को मिले हैं। शेष राशि अभी तक नहीं मिली है। राज्य के आदिवासी मंत्री अशोक उइके ने आदिवासियों की समस्याओं के समाधान के लिए 17 मई को जिले में बैठक की। आदिवासी मंत्री आदिवासी परिवारों को न्याय दे पाएंगे क्या, यह सवाल उठ रहा है। अशोक उइके आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त। आज आपलं कमकासूर जो गाव आहे, हा पुनर्वसन गाव आहे आणि ह्या गावामध्ये आज पाण्याची फार मोठी समस्या आहे। एकच विहीर आहे आणि याच्यामध्ये या बायांच्या पाण्यामुळे कधी तर यांना कामावर जावं लागते, कारण की यांच्याकडे जमीनसुद्धा नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारची पाळी येते। परंतु आम्ही आमदार साहेबांना सुद्धा सांगितलं, परंतु अधिकारी वर्ग एवढं दुर्लक्ष करीत आहेत की आज 10-15 दिवस झाले परंतु अधिकारी वर्ग इथं कोणी भटकलेलं नाही। फार एक सुखांतिका आहे। 17 तारखेला आदिवासी विकास मंत्री अशोकजी उइके येत आहेत। आमची त्यांना मागणी आहे की त्यांनी ह्या परिसरामध्ये सुसुडो कमकासूर ह्या गावाला त्यांनी भेट द्यावी आणि इथली समस्या जाणून घ्यावे, तरच मला वाटेल की खरोखर आदिवासी विकास मंत्री हे आदिवासी विकासाकरिता आले आहेत। अन्यथा मी त्यांना म्हणेन की बा एक म्हणजे आदिवासीकडे दुर्लक्षच होईल। तरी त्यांना विनंती आहे की त्यांनी ह्या गावाला भेट द्यावी, अन्यथा यांच्या जर ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही, बऱ्याच मागण्या त्यांच्या जमिनीच्या मागण्या आहेत। वाढीव जो मोबदला मिळाला होता तो पण त्याच्यामध्ये 10.5 कोटीचा होता आणि 3.5 कोटी फक्त वाटप झाले। 7.5 कोटी रुपयाचा पण तो एक विषय आहे, त्याची पण चौकशी करावी आणि ह्या गावाला भेट द्यावी आणि ह्या समस्या सोडवण्यात याव्या। अन्यथा आम्ही जनतेसोबत इथे एक मोठा तीव्र आंदोलन करू आणि याचा जवाबदार शासन आणि प्रशासन राहील। बावनथड़ी बांध क्षेत्र में तुमसा तहसील के कमकासुर और सुसुरडोह गांव को बांध में अधिग्रहित किया गया। राज्य सरकार ने रामपुर में कमकासुर और बघेड़ा में सुसुरडोह का पुनर्वास किया। पुनर्वसन के 15 साल के बाद भी इस गाँव की मूलभूत समस्याओं का समाधान नहीं हो पाया है। कमकासुर का पुनर्वास रामपुर में किया गया, जहाँ केवल एक कुआं उपलब्ध कराया गया है और पुनर्वासित कमकासुर गाँव की जनसंख्या 350 है। यह गांव 100 से अधिक आदिवासियों की आबादी वाला गांव है। यहाँ के अधिकांश नागरिक मजदूर के रूप में काम करते हैं। चौंकाने वाली जानकारी ये है कि वह अपने परिवारों के लिए पानी जुटाने के लिए काम करने नहीं जा पाते। उन्हें केवल पानी के लिए दिहाड़ी छोड़नी पड़ती है। पानी जैसी मूलभूत सुविधा का पिछले 15 वर्षों से पुनर्वसन नहीं हो पाया है। इससे यह सवाल उठता है कि क्या इस गाँव का सचमुच पुनर्वास हो पाया है। पुनर्वासित रामपुर हमेशा में अभी तक कोई ग्राम पंचायत अस्तित्व में नहीं आई है। इस गांव को सुसुरडोह गांव में मिला लिया गया है, इसलिए यहाँ के नागरिकों को विभिन्न प्रमाण पत्रों के लिए 3 से 4 किलोमीटर दूर सुसुरडोह जाना पड़ता है। यह संभवतः राज्य का पहला ऐसा गांव होगा जहाँ ग्राम पंचायत नहीं है। दूसरी ओर तुमसा तहसील के 12 आदिवासी गाँव में अभी तक सिंचाई सुविधा उपलब्ध नहीं कराई गई है। खापा में आदिवासी आश्रम स्कूल में कक्षा 11वीं और 12वीं के लिए कक्षाएं शुरू करने की आवश्यकता है। साथ ही ITI के छात्रों के लिए भी। माझं नाव किशोर जनकराव उइके आहे। गाव आहे कमकासूर पुनर्वसन आणि आमच्या या गावातली समस्या अशी आहे, पाण्याची एकदम किल्लाट आहे। जेव्हापासून पुनर्वसन झाला म्हणजे 2012मध्ये 11-12मध्ये त्यावेळेसपासून आतापर्यंत पाण्याची समस्या नाही मिटली आणि मला असं वाटतं की समोर मिटणार की नाही, कारण की आमच्या या गावाचं पुनर्वसन झालं। या गावामध्ये आत्तापर्यंत ग्रामपंचायत स्थापन झालीच नाही आणि भंडारा जिल्ह्याचा हा पहिला गाव म्हणण्यात येईल की या गावात ग्रामपंचायतच नाही आहे। त्यामुळे असं वाटतं की जेव्हापर्यंत ग्रामपंचायत होणार नाही तेव्हापर्यंत पाणी समस्या मिटतो की नाही मिटत। आता मागे आम्ही 10 दिवसापूर्वी
आपले विधानसभेचे सदस्य आमदार साहेब राजूभाऊ कारेमोरे यांच्याकडे पण गेला होता निवेदन देण्यासाठी. त्यांनी फक्त आम्हाला मनाला लागलं पाहिजे असं मनापूर्वीच त्यांनी फक्त समाधान केले, परंतु अधिकारी आतापर्यंत त्या आमच्या गावाला प्रत्यक्ष भेट नाही दिला की काय समस्या. शेवटी आमदार साहेबांनी म्हटलं तर काय समस्या म्हणून. आणि दुसरा असा की 17-18मध्ये आमच्या या गावाला प्रशासन दत्तक म्हणून शासनाने घेतला होता. तो फक्त कागदापुरतीच राहिला, समोर काही नाही झाला, फक्त कागदामध्येच प्रोसेस झाला आणि त्याचा फायदा या गावातील कोणत्याही नागरिकांना नाही मिळाला. दुसरं असं की या गावात रोजगारासाठी म्हणून समस्या एवढी बिकट आहे की आज जर कामाला नाही गेला तर उद्या का खायचा, तो खूप मोठा विषय आहे तो आणि आम्ही शासनाला हेच म्हणत आहोत की आम्ही फक्त आमचा गाव हा कमकासूर पुनर्वसन हा 100% आदिवासी गाव आहे. 350 लोकसंख्येची वस्ती आहे आणि या गावामध्ये जमीन हा एकही लाभार्थीकडे नाही आहे. भूमिहीन सगळे लाभार्थी भूमिहीन आहेत. आणि मला असं वाटतं की आदिवासी कायद्याअंतर्गत त्या प्रत्येक एका कुटुंबाला 1 हेक्टर जमीन द्यायला पाहिजे नियमावली बसतो हा, पण आतापर्यंत शासनाने दुर्लक्ष केलं आहे. आम्ही मागणी केली, मिनिस्टरकडे मागणी केली, अधिकाऱ्याकडे प्रत्येक वेळेस आम्ही निवेदन देतच राहतो आणि आमच्या पाठीशी अशोक भाऊ उभे राहतात, नेहमी येतात आमच्यासोबत. तर हा एक जुना विषय आहे, आतापर्यंत नाही भेटला. काही लाभार्थी असे आहेत की त्यांनी अर्ज केला आहे पण आतापर्यंत त्यांच्या त्या अर्जाचा प्रत्युत्तर नाही मिळाला आणि ते आतापर्यंत संवेदनशीलच आहे. बरोबर. आणि महत्त्वाचा विषय असा की आमच्या या गावाला बाकीचे विषय आहेच आहे, परंतु या गावाला ग्रामपंचायतची व्यवस्था आधी झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे की. आणि वेगळीच ग्रामपंचायत, जेवढी शासनाचा नियम असा आहे की 350 लोकसंख्या पाहिजे, तर आमची 350 आहे. आम्ही त्याला कागदी पूर्तता करू की 350 आहे का नाही म्हणून. आणि जो काही प्रोसेस आमच्याकडनं आहे, माझ्याकडे मी देणारच, पण ते व्हायला पाहिजे पहिल्यांदा. बाकीचे विषय आहेत ते होतच राहतील, ठीक आहे, परंतु तो व्हायला पाहिजे. आमच्या या पुनर्वसन गावामध्ये जेव्हा 11-12मध्ये 7-8 ते 11-12मध्ये विशेष पॅकेज मंजूर झाला 10,50,00,000 रुपये, 10.5 कोटी रुपये. त्या 10.5 कोटीमध्ये आम्हाला माहीत आहे का फक्त 3,05,00,000 रुपयाची वाटप करण्यात आला आणि प्रशासनाच्या रेकॉर्डमध्ये 7,42,00,000 रुपये वाटप करण्यात आला म्हणून त्यांच्या रेकॉर्डला उपस्थित आहे. मग त्या रुपयाचा तो रुपया आमच्या या नागरिकांच्या या जनतेचा पैसा आहे, तो कसा चौकशी लावून शासन दरबारी तो पैसा कोणं आला, कुठं गाड झाला, कोणं कैला, तो चौकशी करावा आणि आमच्या या लाभार्थ्यांना तो पैसा काढून देण्यात यावा.